हा डॅमचा रात्रीचा व्ह्यू आहे। डॅमच्या लाईट्स लागलेले आहेत। हे त्यांचे डिलक्स कॉटेजेस आहेत। नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आलो होतो गावी। आपण व्हिडिओ पाहिलाच असेल मुंबई टू देवगडचा, मुंबई गोवा हायवेचा। आता गावावरून मी निघालोय आणि मला एक काम होतं साताऱ्यामध्ये, तर त्या कामानिमित्त जरा साताऱ्यात जात होतो। ॲक्च्युली काम साताऱ्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट कोयना डॅमच्या बाजूला आहे, म्हणून मी ॲक्च्युली मलकापूर करत कराडला आलो होतो आणि कराडवरून मी आता पाटणला चाललोय। पाटण तर मी कदाचित तिथे जी अपॉइंटमेंट होती ती मी नंतर सांगेन तुम्हाला। ते एक दिवस लांबली आहे, तर त्यासाठी मला कुठेतरी स्टे करावा लागणार आहे। तर म्हटलं आता कोयना डॅमकडे आलोच आहोत, तर आपण म्हणजे तिथे चाललोय मी कोयना डॅमकडे। तर म्हटलं तिथल्याच कुठल्या तरी एका रिसॉर्टमध्ये किंवा हॉटेलमध्ये बुकिंग मिळते का बघूया। तर आता आपण चाललो आहोत कोयना डॅमकडे। हा रस्ता कराड पाटण रोड आहे हा, आणि रोड खूप ब्युटिफुल आहे, मी दाखवीन। ऑलमोस्ट सिमेंट रोड आहे, एकदम मस्कासारखा, म्हणजे 100च्या स्पीडने पळवायला पण काही हरकत नाही। तर आता आपण पाटण आता येणार आहे आणि मी तुम्हाला दाखवीन मग आपण कुठल्या रिसॉर्ट काय, कारण मी कुठलंच बुकिंग ऑनलाईन केलेलं नाहीये। हाच तो रोड आहे जो मी सांगत होतो तुम्हाला। दोन्ही बाजूला ऊसाची शेती आहे मोस्ट ऑफ ठिकाणी, पण तसं उजाड आहे, म्हणजे एकदम झाडं कमी आहेत या रोडवर, त्यामुळे असं उष्णता जास्त आहे असं फील आहे। तर बघूया, मला आता ऑलमोस्ट मी कराडवरून एंट्री केली तेव्हा मला 1 तास दाखवत होतं, 1 तास 19 मिनिटं माझं डेस्टिनेशन। आता 52 मिनिट्स दाखवत आहे। तर बघूया किती वाजता मी पोहोचतो। आता मी जिथे आहे ते मल्हारपेठ आहे, ॲक्च्युली मल्हारपेठ म्हणून मला वाटतं गावाचं नाव असेल आहे। आता आपण पाटण सिटीमध्ये आलोय। अजून मला 36 मिनिट दाखवत आहे। ऑन द वे जाताना एक मस्त अशी नदी दिसली आणि खूप सुंदर असं नदी आहे, आणि समोरच्या साईडला तुम्ही वर बघाल तर पवनचक्क्या खूप लाईनीत आहेत। प्रयत्न करतो आम्ही झूम करायचा। बघा समोरच्या लाईनमध्ये पवनचक्क्या आहेत रांगेत, आणि ही नदी खूप वेळेपासून म्हणजे मगासपासून आहे नदी, ऑन द वेच आहे। इंद्रायणी तांदूळ मला वाटतं इथे पिकवला जातो, म्हणून प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहे तेव्हा इंद्रायणी तांदूळ इथे मिळेल म्हणून। बघा आता आपण खूप टॉपवर आलोय आणि समोर दिसतोय तो कोयना डॅम आहे हा बघा। तर बघूया, आपल्याला आपण MTDC मध्ये चाललोय। MTDC मध्ये आपल्याला जर रिझर्वेशन दिलं तर घेऊया, नाही तर अदरवाईज दुसरा कुठला तरी रिसॉर्ट किंवा हॉटेल शोधावं लागेल। तर खूपच उंचावर आलोय आपण आणि व्ह्यू खूप सुंदर आहे इथून, आणि हा कोयना नदी आणि हा डॅम। आता आपण MTDC मध्ये एंटर केलंय, बघूया आपल्याला बुकिंग देतं का। आपण इथे रॉयल डिलक्स रूम बुक केलाय, कारण नॉर्मल रूम्सचा जो वॉशरूम होता तो तर एकदम म्हणजे जुन्या टाईपचा होता। MTDCचा असल्यामुळे मेंटेन केलं नाही जात। तर हा त्यांचा हा रूम आहे, हा रॉयल डिलक्स। रूमचा व्ह्यू चांगला आहे, म्हणजे एकदम कोयनाचं जे धरण आहे, धरण ह्या राईट साईडला राहिलं आणि लेक व्ह्यू दिसतोय। आणि हा रूम आहे, ही बाल्कनी
हा बेड आहे आणि हे कबाड दिलंय त्याने इथे सामान वगैरे ठेवायला. रूममध्ये AC आहे, TV आहे. हा या बाजूने व्हॅली व्ह्यू आहे, ॲक्च्युली जंगल व्ह्यू म्हणू शकतो. आणि हा याचा वॉशरूम आहे. हा बाथ एरिया आहे, गिझर ठीक आहे, हा नीट अँड क्लीन तरी आहे थोडा तरी. आणि हा टॉयलेट एरिया आहे. पण जो दुसरा रूम दाखवला त्याने नॉर्मल, त्याचा बाथरूम तर एकदम जुना स्टाईलमध्ये होता. म्हणजे जुन्या ज्या पांढऱ्या टाईल्स यायच्या पूर्वी एकदम हॉस्पिटलसारख्या तसा होता. तर आणि हा रूमच्या समोरचा व्ह्यू आहे. हे त्यांचे डिलक्स कॉटेजेस आहेत, त्यातला आपण 1 नंबरचा रूम आपण बुक केला आहे. आणि असंही कोणी कस्टमर नाही ॲक्च्युली, तरी पण ते रेटमध्ये काही चेंजेस करत नाहीत. कारण गव्हर्नमेंटचं असल्यामुळे जो फिक्स रेट आहे त्यांचा त्याच रेटने ते देतात. तर त्यांची प्रॉपर्टी खूप छान आहे ॲक्च्युली. इथे डॉर्मेटरी आहे ह्या बाजूला राईट साईडला माझ्या. हे डॉर्मेटरी आहे, म्हणजे मोठा ग्रुप वगैरे त्यांच्यासाठी उपयोगाला येऊ शकते. आणि हा त्यांचा लॉन एरिया आहे. तो समोर दिसतोय तो त्यांचा कॅफेटेरिया आहे. आता हा जो आहे हा, आणि ऑफिस बाजूलाच आहे त्यांचं. हा रिसेप्शन एरिया आणि रेस्टॉरंट एरिया. समोर ते रेस्टॉरंट एरिया. आणि जे मगाशी त्यांनी जे नॉन डिलक्स रूम दाखवले ते आहेत समोर. त्यांचा व्ह्यू ॲक्च्युली छान होता. त्यांचा व्ह्यू डायरेक्ट डॅम होता ॲक्च्युली. आणि हा पार्किंग एरिया आहे. इथे आहे हिलवर एकदम टॉप. आपणच एकमात्र कस्टमर आहोत आता त्यांच्याकडे. ते म्हणतात की रेनी सीझनमध्ये बुकिंग फुल असतं म्हणून. आता मे महिन्यात एवढं नसतं. क्लायमेट तसं बघितलं तर जे दुपारचं क्लायमेट आहे ते मॅक्झिमम 32 डिग्रीपर्यंत जातं. हे जे मी रूम म्हणत होतो ते हे आहेत. त्याचं वॉशरूम मला आवडला नाही कारण खूपच घाण होतं. म्हणजे जुन्या स्टाईलचा होता, घाण नव्हता, एकदम जुन्या स्टाईलमध्ये जे व्हाईट कलरच्या टाईल्स असतात एकदम त्या पद्धतीत होता. आणि ह्या रूम्स मधून डॅमचा व्ह्यू खूप छान आहे. बघा इथून डॅमचा व्ह्यू दिसतोय. हा बघा डॅमचा व्ह्यू आहे. आणि हे कॉटेजेस होते ते. आणि तो समोर दिसतोय तो ती मेन एंट्री आहे. आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. इथून हे रिसेप्शन एरिया आहे आणि हे रेस्टॉरंट आहे काव्या म्हणून. त्याची सिटिंग एरिया आहे. आणि इथूनही व्ह्यू लेकचा आहे. आणि समोरचा जो रूम आहे तो आपण घेतो लेक व्ह्यू ॲक्च्युली. बघा हा रूम मधून व्ह्यू आहे. हा लेक आहे, कोयना लेक आहे हा. आणि डॅम याच्या मागे राहिला ॲक्च्युली. खाली भिंत दिसते फक्त. आणि जो महाबळेश्वरला आणि पंचगंगेला जे पाणी सप्लाय होतं ते ह्याच्यातून होतं. आणि जो त्या बाजूला एकदम एंडला जिथे तो भाग आहे त्याला तपोला असं म्हणतात. तपोला जे मिनी महाबळेश्वर असं म्हटलं जातं. तर तिथेही लोक ॲक्च्युली फिरायला खूप येतात. तर आपण या डॅमच्या बाजूला आहोत, कोयना डॅमच्या बाजूला आहोत आपण. सुंदर पक्ष्यांचा आवाज पण येतोय. डॅमची लाईट चालू झाली आहे. आणि हा आहे नाईट व्ह्यू. हा MTDC कोयना रिसॉर्टचा लेक व्ह्यू रिसॉर्ट. इथला डिनर हा आला कार्ट प्रमाणे आहे. म्हणजे आपण काय ऑर्डर करू त्याप्रमाणे बनवून देतात. तर आम्ही ऑर्डर केलं होतं पनीर बटर मसाला आणि एक चिकन सुक्का. तर आलेला आहे. संपूर्ण फूड आला कार्ट प्रमाणे आहे. त्यांचं मेनू कार्ड आहे, त्याप्रमाणे आपण जे ऑर्डर करू ते प्रिपेअर करतात. आणि रेस्टॉरंट मी तुम्हाला मगाशी दाखवलं, हे त्यांचं रेस्टॉरंट आहे.
गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नेक्स्ट डे मॉर्निंग आहे आपली. खूप ब्युटिफुल असा सीन आहे समोर आणि त्याबद्दल ॲक्च्युली तपोला साईडला फॉग पण ॲक्च्युली खूप क्लायमेट एकदम कूल आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे तिथेच कोयना डॅमच्या इथेच आहे आणि हे आहे नेहरू गार्डन. तर आपण नेहरू गार्डनमध्ये आता एंट्री केली आहे. त्यांची अशी ही रिसीट आहे. तर आता आपण आतमध्ये आलो आहे. तर बघूया, मला पण काय आहे आतमध्ये तर माहीत नाही आहे. धरणाची डिटेल माहिती लिहिलेली आहे आणि धरणाची जी बॅक वॉल आहे ती आपल्याला इथून दिसते. आपण कोयना लेक व्ह्यू रिसॉर्ट सोडलाय, म्हणजे आपण तिथून चेकआउट केलंय आणि आपण निघालोय आपल्या डेस्टिनेशनसाठी. ॲक्च्युली इथे यायचं कारण असं होतं की एक अपॉइंटमेंट घेतलेली ती पोस्टपोन झाली. ती म्हणून परत मुंबईला जाऊन परत यायचं म्हणून इथे आम्ही स्टे केलं होतं. तर आता मी चाललो आहे जिथे मला ॲक्च्युली अपॉइंटमेंट आहे तिथे, कोयना लेक व्ह्यू रिसॉर्ट. तसं पाहिलं तर प्रॉपर्टी खूप छान होती. प्रॉपर्टी मोठी पण नव्हती, पण ओके, गार्डन वगैरे फर्स्ट क्लास बनवलेलं. पण रूमची कंडिशन खूप काही खास नव्हती. म्हणजे त्याने जो मला AC इकॉनॉमी रूम दाखवला तो तर मी तर तुम्हाला तो शूट करून दाखवला पण नाही, कारण मलाच तो कसा तरी वाटला. कारण त्यातला एक तर बेड ठीक होता, किंग साईज बेड होता. रूमचा एरिया पण चांगला मोठा होता आणि प्लस बाल्कनी होती त्याला पुढे आणि त्याचा व्ह्यू होता डॅमचा. डॅम दिसतो त्या बाल्कनीतून. पण टॉयलेट बाथरूम एवढं म्हणजे ओल्ड फॅशन होतं ना. ओल्ड फॅशन म्हणण्यापेक्षा जे जुन्या व्हाईट टाईल्स असतात त्यांना कसं पिवळं पकडलेलं असतं त्या पद्धतीचं येल्लोइश पूर्ण बाथरूम होता तो. एकदम येल्लो व्हाईट टाईल्स आणि त्या येल्लो कशा झालेल्या असतात त्या पद्धतीचा बाथरूम होता.
म्हणून त्यांनी मला डिलक्स रूम दाखवला जो लेक व्ह्यू होता. त्याचा पण बाथरूम टॉयलेट ओल्ड फॅशनच होता, पण थोडा नीट अँड क्लीन तरी होता. तर बाकी ओव्हरऑल रिसॉर्टचं लोकेशन आणि व्ह्यू तर खूप ब्युटिफुलच आहे. डिलक्स रूम पण मोठा आहे, पण अदर फॅसिलिटी डिलक्स रूममध्ये काहीच नव्हती. जसं की आता मला काही लॅपटॉपचं काही ऑफिस वर्क करायचं होतं, तर ते करण्यासाठी ना डेस्क होता ना काही. तर मला टीपॉय होता, तो एवढा कमी हाईटला होता की तिथे ठेवून खाली बसून सुद्धा लॅपटॉप ऑपरेट करू शकत नव्हतो मी. तर एवढा लो होता तो टीपॉय. तर मग काही फॅसिलिटी कमी होत्या. जसं अदरवाईज रूम मोठा होता, किंग साईज बेड होता, बाल्कनी होती आणि बाल्कनीतून लेकचा व्ह्यू होता. तर MTDCचे जेवढे पण रिसॉर्ट्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये, त्यांची काहींची परिस्थिती खूप अशीच आहे. म्हणजे एक तर त्यांनी आता ह्याची कन्स्ट्रक्शन ज्या वेळेला झालं आहे, हे मला वाटतं 1991 मध्ये कन्स्ट्रक्शन झालं होतं. त्यानंतर त्यांनी हे रिसॉर्ट एका प्रायव्हेट त्याला चालवायला दिलं आणि आत्ता 2020 मध्ये त्यांनी परत रिटर्न घेतलंय. आणि त्याच वेळेला त्यांचं लॉकडाऊनमध्ये खूप त्यांनी म्हणजे बिझनेस नव्हता त्यांना. जवळजवळ लॉकडाऊनमध्येच त्यांनी हे रिसॉर्ट परत रिटर्न MTDCने म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने परत घेतलं. तर बहुतेक रिसॉर्ट्स जे आहेत, आता तसं पाहिलं तर मी जिथे राहतो देवगडमध्ये, तिथे पण 2 रिसॉर्ट्स आहेत MTDCची. एक तर कुणकेश्वरला आहे आणि एक तर मिडबावला नवीनच बांधलेलं आहे. पण अजूनही ते एवढं तयार असून सुद्धा, म्हणजे आज 2 वर्ष झाली तयार आहे आणि तरी पण अजून त्यांनी चालू केलेलं नाही. का तर MTDCने ठरवलं होतं की आपण नाही चालवायचं, दुसऱ्याला चालवायला द्यायचं. पण कोण चालवायला पण येत नाही असं मी ऐकलंय. मला एक्झॅक्टली नाही माहिती काय ते. पण आता हा जो रिसॉर्टचा मॅनेजर होता त्याने सांगितलं की एक महाबळेश्वर, मिडबाव, आणखी कुठलं तरी एक आहे, जे 3 रिसॉर्ट्स, एक पार्टी रेडी आहे. मे बी या इलेक्शनमुळे त्यांची कामं राहिली आहेत, अदरवाईज ती पार्टी हे 3ही रिसॉर्ट चालवायला घेणार आहे. त्यांचं ते आता ते पेंडिंगमध्ये राहिलेलं आहे. ते सगळं इलेक्शनमुळे राहिलं आहे. इवन हे मॅनेजर सांगत होते की आम्ही काही रेकमेंडेड केलेलं की आम्हाला ह्या वस्तू हव्या, म्हणजे ह्या एंटरटेनमेंटसाठी ह्या गोष्टी हव्या आहेत त्या रिसॉर्टमध्ये. तर त्याचं पण जवळजवळ 6-7 महिन्यापासून ॲप्लिकेशन तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पेंडिंग आहे. तर बहुतेक MTDCची रिसॉर्ट्स आहेत छान लोकेशनवर, पण मेंटेन न केल्यामुळे रिपीट कस्टमर येणं खूप त्रासदायक आहे. तर ही नोंद घ्यावी MTDCने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, आणि बघावं की काय प्रॉब्लेम्स आहेत सगळ्या रिसॉर्टमध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी बाहेर चालवायला दिलंय, जसं पंचगणी, 7 हिल्स म्हणून आहे, ते छान चालतं त्या हिशोबाने. फक्त त्यांचं तारकर्लीचं जे आहे ते चांगला बिझनेस देतं असं ओव्हरऑल मॅनेजरच्या सांगण्यावरून लक्षात आलं माझ्या. तर बहुतेक ठिकाणी आणि MTDC या रिसॉर्ट्सचं जे मार्केटिंग आहे ते प्रॉपर पद्धतीने मला तरी नाही वाटत करते असं. कारण प्रत्येक लोकेशन तर खूप छान आहे यांचं, हे पण हे लोकेशन खूप छान आहे कोयनाचं, पण मेंटेनन्स खूप रूम्सचा मेंटेनन्स तसा बघितला तर काहीच नाही आहे. बाकी ओव्हरऑल गार्डन वगैरे फर्स्ट क्लास त्याने मेंटेन केलेलं आहे. तुमच्यापैकी कोणी असं जरूर MTDCमध्ये जर पूर्वी राहिलं असेल आणि त्यांचा काय अनुभव आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ मी येथेच एंड करतो. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.